माधव भाऊ इले ए आहे माधव भाऊ इले काय साहेबा माका इसरलस नाही. अरे मग माका हे उचलायला मदत कर. हा चल 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 दे हे पण घे. अरे पांडू पांडू माधव भाऊ अरे हे धरू दे हे पण नीला माधव भाऊ अरे माधव भाऊ काय या झाडू नाही या नाही या ना ह्यात कपडे असून ह्यात खेळणी खेळणी हो. कोणाक म्हणजे काय आपल्या बाबू बाबू हा बघ ही खेळणी बघून कपडे बघून बाबू कसा खुश होतले ते. माधव भाऊ बाबू आता खेळणी नाही घेतलो. अरे कसं नाही घेतलो मी स्वतः देतोय त्याका. मोठो झाला की खेळात. हा चल ही झाडू घ्या आधी. बाबा झाडू सावकाश बाबा. माधवा इलस हो इलय कशी असस. हा आनंदात असशील ना. आजी झालीस ना. गप घे. हे काही आता बदललेलं नाही अजून. डोळ्यातलं पाणी आटलेलंच नाहीये तुझ्या. आणि आटेल कस सगळ्यांवर जे इतकं प्रेम करतेस. आणि आता तर प्रेमात वाटेकरी आलाय. नातू आलाय ना. गे आहे गप गप रडतेस काय. अगं मी इथून जात असताना खंबीर होतीस. मला इथून मोकळं करायला ना. मला ठाऊक आहे सगळं. पण आता मी आलोय ना रडायचं नाही. असायचं नाहीतर मग नातू म्हणेल अरे आजीच माझ्यापेक्षा जास्त रडते. नातवाला आता खेळवायचं अंगाई गायची. नातवाला हसवायचं झोपवायचं. रडायचं नाही. रडू नको आहे. डोळे पुस आहे पुसक. कधी एकदा सगळ्यांना भेटतोय असं झालंय ते. इलय मी हॅलो माधवा झाले तुझे डोळे चोळून. तू परत हैसर मग येऊ शकत नाही की काय. वय पण काय. अगं मी मुंबईला जरी गेलेलो असलो तरी माझा जीव इथेच अडकलेला नाही का.
मुंबईची भाषा बरी बोलाक लागलस. अगं एवढंच नाही, मी मुंबईहून काय काय आणलंय पण. कोणासाठी? कोणासाठी म्हणजे काय? आयेसाठी, तुझ्यासाठी, दत्तासाठी, दत्ताच्या बायकोसाठी आणि मुख्य म्हणजे माझ्या लाडक्या पुतण्यासाठी पण काय काय आणलंय. अगं बघतच राहील तो. हा आणि छाया, हा? माझ्या पुतण्यावर जळू नको हा. मी असं असू दे. बस 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 ग बस. मला ओळखलं नसशीलच ना? कसं ओळखणार? पहिल्यांदाच भेटतोय नाही का आपण. मी माधव, दत्ताचा मोठा भाऊ, अण्णांचा थोरला मुलगा. पण काय फिरून सांगतोय ना सगळं. अगं म्हणजे तुझा थोरला धीर. मी मुंबईतच असतो. हो, बरीच वर्ष इकडे होतो. पण इथे माझ्या लग्नावरून वाद झाले, त्यामुळे अण्णां जाऊ दे. तुला काय सांगणार, तुला सगळं ठाऊकच असणार. दत्तानी सांगितलंच असेल तुला. आणि इथे घरात राहतेस म्हटल्यावर अण्णा काय हस्ती आहेत ते तुला ठाऊकच असेल नाही का? हे तुला राग वगैरे नाही ना आला सासऱ्यांबद्दल असं बोलतोय म्हणून? नाही म्हणजे मी ऐकलं होतं तू खूप अशी साधी आहेस, सगळ्यांना सांभाळून घेतेस, मायाळू आहेस. अशा सुनांना ना घरातल्या कोणाबद्दलही काहीही वाईट ऐकलेलं किंवा चुकीचं ऐकलेलं आवडतच नाही, सहनच होत नाही त्यांना. असो, म्हणजे थोडक्यात माझी सगळी ओळख झालेली आहे. की आणखीन काही सांगू? हा मी हा असाच आहे माझं. म्हणजे मला जाऊ दे, माझं काय. हा पण दत्ता ना नेमका माझ्या विरोधात आहे. विरुद्ध? तो खरं म्हणजे ना लग्न करेल की नाही याचीच मला शंका होती. प्रेम, संसार यासारख्या शब्दांची सांगड त्याच्या आयुष्यात कधी घातली जाईल असं मला वाटलंच नाही. पण खरंच कमाल आहे तुझी. तुझं खरंच कौतुक करायला हवं. तू त्याला संसार करायला लावलंस. हो, आणि प्रेम करायला शिकवलंस. हो. तू काही बोलतच नाहीयेस, मीच आपला बोलतोय. नाही असू द्या. हा रे, काय काय आणलंय मी. ही तुझ्यासाठी साडी. हा नाही घ्यायची नाही, म्हणायचंच नाही. कारण मी तुझा मोठा धीर आहे ना. नाही म्हणण्याचा पर्याय तुझ्या जवळ नाहीच आहे. हो. अरे हा, हे आमच्या पुतण्यांसाठी कपडे. पुतण्या केवढा आमचा तेवढंच बारीक छान काय वाटत, गोड वाटत सगळं. आणि हो, हे आमच्या नायकांच्या राजकुमारासाठी खेळणं आहे. मी बाजारात बघितलं आणि मला जे आवडलं ना, म्हटलं हे करेक्ट अगदी. मस्त ना. हे असं, हे चावी टाकली ना असं छान, असं रंगीत. त्या लहान मुलाला कसं वाट. मी तुला काय विचारतोय, त्यालाच विचारायला हवं ज्याच्यासाठी आणलंय. ए छोटे नाईक, हे बघा तुमच्यासाठी काय आणलंय. अरे कुठे गेल.
दत्ता, येदोस जीव घरात येतलो म्हटल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसो आनंद दिसा होतो. सारखा वाटायचा त्याच्या येण्यान घरात सगळा चांगला होईत. घराचा रूप पालटात, बारसा ठरला, सगळी तयारी झाली. पण काळा नसो काय गाव घातल्यान बरू शकणार नाही. माझो नातू येताना काय काय ठरवून लिहिलं होतं, जाताना जे घर होतं ते बदललं असेल, सगळे खूप आनंदी झाले असतील, दत्ताची घराची जबाबदारी वाढली असेल, अण्णांचा स्वभाव हळूहळू का होईना पण निवळला असेल. पण हैसर येऊन जे बघितलं ना ते भयानक आहे. तरी त्याला मी पहिल्यांदा बघितलं या अशा अवतारात. हे माझं मोठं दुर्दैव आहे. आहे मला भीती वाटते गे, सगळी पापा फिरून आपल्यापाशी येणार नाहीत ना. करत कोणीतरी एक, आणि ह्या घराला सगळं भोगायला लागतं. काय काय झालं? तुम्हाला काही वाटत नाही हो, पण बाईचं मन आहे हे असं काही ऐकवत नाही. सरिताची काय अवस्था झाली असेल याचा विचार सुद्धा करू शकत नाही मी. जा होऊचा आता झाला. हो, पण जे झालंय ते खूप वाईट झालंय याची तुम्हाला कल्पना नाही. नाही करू, मला ना खूप भीती वाटते. कसली भीती? अहो, आमचे हे पत्रिका बघतात, कुंडली बघतात, त्यांचा अंदाज कधीच चुकत नाही. त्यांनी या मुलाची सुद्धा पत्रिका बघितली होती, काही सापडलं नाही, पण तरी त्यांनी काळजी घ्या सांगितलं होतं. नाही का नु, तुमच्या घरात ना वाईट शक्ती वास करते. तुमचा विश्वास नसेल, पण हे जे काही घडतंय ना ते त्याच वाईट शक्तीमुळे घडतंय. तुझ्या घोवाक सांग, आणून उभ्या कर या अण्णा नायकाच्या समोर त्या खायच्या शक्ती. माका काहीतरी करून दाखवू म्हणा. कनू, असं नका बोलू. तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. अशुभ शक्ती माझ्या घरात काही आहे? माझ्या घरात कोण राहणार तर मी ठरवतोय. बरं, तुम्हीच जर ठरवणार असाल ना तर मला तुमच्या घरी घेऊन चला, मी तुमची काळजी घे. मग त्याच्यासाठी घर किती आहे? तुझ्यासाठी एवढं बंगलो बांधून दे. खरंच? सांग कसं वय? मला ना खूप मोठं घर हवं, म्हणजे खूप मोठी माडी,
खूप साऱ्या खोल्या असायला हव्या, म्हणजे आपल्याच घरात आपणच फिरता फिरता हरवलं पाहिजे, एवढं मोठं घर. दिला खरंच? दिला. माधवा उगाच हिला सैसर तू. छाया आहे आगे तुमका कळणं कसा नाय? आगे आधीच जा काय होता तर काय कमी असा म्हणून हाय तू येऊन पोचलेलो असा. अण्णांका कळला तर ते काय करतील सांगता येता काय? आठवता ना हाय तो गेल्यानंतर त्यांनी काय काय केल्याने होता? नशीब असा गे आपला म्हणून हाय तो हाती गावलो नाही, नाहीतर याचा तोंड दिसला नसता आपणाक. छाया माधवा उठ. आहे माधवा उठ म्हणतोय ना. आहे काय? चल आहे चल खोलीत चल. काय करतोस? मी सांगतोय ना माझं ऐक तू. चल चल आहे. खोलीत चल. चल काय बोला नको तू. चल पहिला खोलीत चल. चल चल खोलीत. सगळ्या गोष्टी कशा जागच्या जागी आहेत. एकाही गोष्टीला हात लावलेला नाही कोणी. मी परत येणार याची खात्री होती वाटतं, पण नाही काय? अरे तू गेल्या दिवसापासून तुझ्या परतीकडे डोळे लावून बसले होते. समजा मी आलोच नसतो तर गे वाट बघित राहिलं असते आणि वाट बघता बघता डोळे मिटले असते. आहे या बघ आता तू इलस ना तर ह्यांच्या नजरेसमोर पडू नको. हा समजा गेलो त्यांच्या नजरेला तर काय करती? गोळी घालतील ना मका. घालू दे. अरे असं काय बाय बोलू नको रे. किती दिवस लपवून ठेवशील मला? मी बोलते त्यांच्याशी, त्यांना समजवते, मग हे समोर ये. हा ते ऐकतील तुझं? आहे गे आहे. अगं किती ग भोळी तू. अगं तुझ्या संसारात एकही अपेक्षा पूर्ण न करणाऱ्या माणसाकडून तू अपेक्षा बाळगून आहेस. गेल्या वेळी या घरातून मी बाहेर पडलो होतो, याही वेळी मी बाहेर पडी. तू काळजी करू नकोस. त्यांचा राग तुका माहित आहे ना. इथे येण्याचा निर्णय घेण्याआधी या सगळ्याचा विचार मी केला होता. अरे पण तुका परत या घरातून बाहेर पडताना मी नाही बघू शकणे. हे बघ तू फक्त माझ्या पाठीशी उभी राहा. हा बाकी सगळं मी सांभाळून घेईन. मी असं रे तुझ्या पाठीशी. आहेस ना? होय. इले इले कोणाची चप्पल हा? ते ते इले ना गेले होते. इले परत बाबूसाठी खेळणी आणल्याने मी सांगितलं बाबू आता खेळणी नाही घेतलो ना. कोण? ते विसरलंय. बाय मी बोलते त्यांच्याशी.